हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, खूप मस्त आणि खूप मजेत आहात. सो आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की खूप नाजूक, खूप सेन्सिटिव्ह आणि गर्ल्स टॉकवाला जो एपिसोड असतो त्या विषयी आपण आज बोलणार आहोत की प्युबिक हेअर म्हणजे आपल्या प्रायव्हेट पार्टवरचे जे हेअर्स आहेत ते जे की नॅचरली असतात, जे की सगळ्यांनाच येतात, म्हणजे स्त्रीला पण येतात, पुरुषांना पण येतात. पण आपण ते काढायचे कसे किंवा ते का काढावे आणि कुठल्या कुठल्या मेथड आहेत हे काढण्याच्या. आणि त्याहून पुढची गोष्ट की नॉर्मली म्हणजे जर टीनेजर आहेत आपण तर काय मेथड यूज करायला पाहिजे, तर काय यूज करायला पाहिजे. त्यानंतर मी सगळ्यात लास्टला सांगेल की बेस्ट म्हणजे माझ्या माहितीस्तव बेस्ट मेथड कोणती आहे, या सगळ्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत. चला तर मग टाईमपास न करता किंवा विषयांतर न करता आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला जेवढ्या मेथड्स माहिती त्याच्यापैकी पहिली मेथड आहे ती म्हणजे ट्रिमिंग. म्हणजे तुमचं जे रेझर असतं जे की मार्केटमध्ये 20, 30, 50 रुपयाला अवेलेबल होतं, यूज अँड थ्रोचं पण असतं ते. आणि तुम्ही ते डबल मल्टिपल यूजचं पण भेटतं, ते पण यूज करू शकता. सो ट्रिमर ज्याला की म्हणतात रेझर, हे वापरणं योग्य की अयोग्य किंवा हे वापरण्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत. सो फायदा असा की ते इझिली अवेलेबल आहे, म्हणजे कुठेही गेलात मार्केटमध्ये सहज आपलं टिकली पॉकेट काय 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 ग्रोसरीचं शॉप आहे तिथे गेलात तुम्ही मागितलं ते तुम्हाला भेटतं आणि इझिली अवेलेबल होतं. 5 मिनटामध्ये पटकन तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता. हा झाला त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट. पण निगेटिव्ह पॉईंट काय आहे, तर निगेटिव्ह पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्ही ते रेझर यूज करता तेव्हा काय होतं, तुमची डिरेक्शन चुकते. कधी कधी ते केस असतात खालच्या दिशेने, तुम्ही ते रेझर फिरवतात उडपाट्या दिशेनं. सो तर याच्यामध्ये काय होतं की इंगोरमेंट म्हणजे काय, ते केस आतमध्येच वाकडे तिकडे होतात. नंतर जी ग्रोथ यायची त्या ग्रोथमध्ये प्रॉब्लेम येतो येताना आणि इचिंग होतं, इरिटेशन होतं. नंतर थोड्या दिवसांनी थोडे थोडे केस आले तर ते जाड रट्ट रफ येतात आणि ते टोचतात आणि मग त्रास होतो नंतर. सो हा त्याचा ड्रॉबॅक आहे. ट्रिमर ट्रिमर म्हणजे काय बघा, पुरुषांचं कसं हेअर दाढी करण्यासाठी ट्रिमर जे यूज करतात तेच मार्केटमध्ये आपलं प्रायव्हेट पार्ट इंटिमेट पार्टसाठी प्युबिक हेअरसाठी एक ट्रिमर येतं. सो तुम्ही म्हणाल की आता दीदी त्याचा पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे, तर त्याचा प्लस पॉईंट असा आहे की तुम्ही मल्टिपल टाईम्स ते यूज करू शकतात. म्हणजे एकदा तुम्ही 1000-2000 रुपये, ऑब्व्हियसली ते 1-2 हजाराच्या पुढूनच त्याची किंमत असते. सो तुम्ही एकदाच 2000 रुपये खर्च केले की तुम्हाला मल्टिपल टाईम्समध्ये यूज करता येतं. त्याच्याहून पुढची गोष्ट, त्याला ना क्लिप असतात पुढं की थोडीशी ग्रोथ ठेवायची आणि मग हेअर्स रिमूव्ह करायचे, म्हणजे ते लागण्याची भीती पण कमी असते. त्यानंतर मला कुणाची तर लोकांची गरज नसते, म्हणजे जसं की ताई दिदी अशी वगैरे, किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरी करू शकता तुम्ही, आणि स्वतः कॉन्फिडंट असाल तर वेल अँड गुड, हे तुम्ही यूज करू शकता. मग त्याचा ड्रॉबॅक काय असू शकतो की हां ठीक आहे, सगळेच अफोर्ड नाहीत ना करू शकणार. 2000 रुपये जर त्यालाच घातले तर ऑब्व्हियसली 1 महिन्याची पॉकेट मनी असते काही काही जणांची. सो तुम्ही ते पण मेथड नाही यूज करू शकणार. काय करू शकणार, काय नाही यूज करू शकणार. देन थर्ड मेथड आहे ती म्हणजे काय सगळ्यात डेंजर, ते म्हणजे काय वॅक्सिंग. इट्स टू हॉरेबल, हो की नाही? की आपण ठीक आहे अंडरआर्म्सचं वॅक्सिंग करू शकतो, आपण हाताचं पण वॅक्स करू शकतो, पायाचं वॅक्स करू शकतो, पण बिकनी हेअर्स काढणं कुणाच्या बसची बात नाही आहे. सो ह्याचा प्लस पॉईंट एकच आहे की तुम्ही एकदा केस काढले की ते परत परत येत नाहीत, म्हणजे आणि ग्रोथ कमी कमी होत जाते आणि स्मूथ केस येत राहतात. पण ज्यांचं टॉलरन्स पॉवर आहे, जे ते खेचल्यानंतर ओढल्यानंतर सहन करू शकतात, ऑब्व्हियसली त्यांनीच ते यूज करा. आणि मी तर म्हणेल की यूज करू नका, कारण ते म्हणते ना मौत को छू के टक से वापस आ सकते, तसल्या टाईपचं डेंजर सिच्युएशन येते. सो पण सगळ्यात फायदा पण त्यांनीच आहे. ओके, सो हे तुम्ही यूज करू शकता तुमच्या रिस्कवरती. देन आहे चौथा नंबर आहे केमिकल क्रीम्स. मी तर सांगेल की केमिकल क्रीम्स कोणतीही यूज करू नका, कारण आपल्याला असं वाटतं की नवीन नवीन मुलगी आहेत, आता टीनेजर्स आहेत, आता काय वापरा, काय यूज करा. तर ठीक आहे, तिथं क्रीम लावली, 2 मिनटामध्ये ते क्रीम सुकते, सगळे केस वॉश होऊन जातात आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो, फायदा होतो. पण गाईज एक लक्षात घ्या की तो एक खूप नाजूक प्रायव्हेट सेन्सिटिव्ह पार्ट आहे, आणि तुम्ही तिथं जर क्रीम लावली तर तुम्ही स्किन टेस्ट केली नाही, कधी कधी हाताला टेस्ट करून बघितलं नाही, त्याच्या केमिकलचा डेंजर वास येतो, डोळ्यातून पाणी येतं लावल्यानंतर, आणि अक्षरशः ते जर इनर आतमध्ये जर ती गेली, म्हणजे जिथून पाळीचं रक्त येतं तिथं गेली ती क्रीम, त्यानंतर ती क्रीम
आतमधल्या इंटरनल पार्टला जर लागली तर किती इरिटेशन आणि आग होऊ शकते. सो माझं मता थ्रू तर तुम्ही बिलकुल क्रीम्स वापरू नका. तुमच्या जेवढ्या लेडीज असतील म्हणजे घरामध्ये टीनेजर्स मुली असतील त्यांनाही सांगा की क्रीम्स अगदी अवॉइड करा. आणि त्याचा फायदा एकच आहे की तुम्हाला इझिली ॲक्सेसिबल आहे. मार्केटमधून अगदी 50-70 रुपयाला एक ट्यूब भेटते. तुम्ही पटकन लावा, 10 मिनटात मोकळं व्हा. पण त्याच्यामध्ये त्रास पण खूप डेंजर आहे, कारण एकदा जर स्किन इरिटेशन राईज झालं आणि कॉम्प्लिकेशन झालं तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते थांबवू शकणार नाहीत. सो माझं सजेशन असं असेल की प्लीज तुम्ही यूज करू नका. देन 5th इज अ परमनंट रेझर हेअर रिमूव्हल म्हणजे की ऑब्विसली नावातच आहे की परमनंटली हेअर रिमूव्ह करायचे, ते पण लेझरनी. सो हे एवढं पेनफुल नसतं, नॉर्मली पेनफुल असतं, पण जे अफोर्ड करू शकतात 50, 60, 70 हजार, 1,00,000 रुपये एवढ्यापर्यंत त्याची किंमत असते. सो जर तुम्ही अफोर्ड करू शकता तर वेल अँड गुड, बेस्ट मेथड आहे ही. बाकी कॉस्टली आहे, आम आदमी म्हणजे आपण सर्वसामान्य आपण लेडीज नाही यूज करू शकत, त्याच्यामुळे मी सांगेल ही पण मेथड तुम्ही यूज करू नका. सो आत्ता इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे की जर तुम्ही गरोदर आहात, प्रेग्नेंट आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे. पर्सनली माझा हा सल्ला आहे गाईज तुम्हाला की पहिले 1 ते 4 महिने, पहिले 1 ते 4, 5, 6 महिन्यापर्यंत तर काहीच यूज करू नका. कारण का माहिती का, जर तुम्ही क्लिनिंग व्यवस्थित ठेवताय, 2-3 वेळेस इनर चेंज करताय, तर तुम्ही डॉक्टरांना पण तुम्ही सोनोग्राफीला गेलात किंवा खालून एक ट्यूब टाकून बघा, चेक करता सोनोग्राफी, त्याला TVS म्हणतात, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी. असं करायची जरी वेळ पडली किंवा डॉक्टर चेकअप करताना तुम्ही एम्बॅरेस होण्याची गरज नाही, कारण ते एक नॉर्मल आहे. त्यांना येतात, आपल्यालाही येतात, सगळ्यांनाच येतात. सो इट्स अ नॅचरल. आणि जेव्हा ना प्रेग्नेन्सीमध्ये काय होतं की तो खूप सेन्सिटिव्ह नाजूक एरिया होतो. सो तुम्ही त्यालाही टच करू नका. आणि माझं प्रेफरन्स राहील की तुम्ही काही यूज करू नका. आणि जर यूजच करायचे तुम्हाला तर रेझर बेटर आहे सगळ्यात, की तुम्ही रेझर यूज करू शकतात. पेनफुल आहे पण नंतरच्या थिंग्समध्ये आहे. सो सगळ्या पेनफुलमध्ये रेझर थोडं कमी पेनफुल आहे. सो रेझर यूज करू शकतात तुम्ही. आणि तुमचा जर काय म्हणतात ते, तुम्ही 5, 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये एक पर्सनल हायजीन म्हणून तुम्ही पण रेझर यूज करू शकता. त्यानंतर तुमचे हजबंड असतील, तुमची आई असेल, तुमची ताई असेल, त्यांच्याकडून पण तुम्ही हेल्प घेऊ शकता, कारण ऑब्वियसली 7व्या महिन्याच्या पुढं पोट आलेलं असेल तुम्हाला. सो ते तुम्हाला खाली वागताच येणार नाही, बघताच येणार नाही, चेक करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही रेझर यूज करा. ओके. सो आता सगळ्यांसाठी माझा हा सल्ला राहील की तुम्ही जर रेझर यूज करताय बेस्ट वेमध्ये तर की कधीच ते बाथरूममध्ये यूज करायचं नाही. कारण का, वॉशरूममध्ये आपण काय करतो, हां ठीक आहे प्रायव्हसी आहे तिथं, पण तिथं एवढा सफिशियंट लाईट नसतो, बसण्याची व्यवस्था नसते व्यवस्थित, कॉन्फिडंट नसतात तुम्ही, पटपट काहीतरी करता, आतमध्ये कुठंतरी कट लागतो त्या रेझरचा, ब्लिडिंग होतं, तिथे इन्फेक्शन होतं, आणि मग कुणाला सांगू, कसं सांगू, आणि मग असं कसं झालं माझ्याकडून, या सगळ्या गोष्टी तुमच्या बाबतीत होऊ शकतात. त्यामुळं आरामशीर, अगदी घरी कुणी नसतं तेव्हा किंवा वेळ असेल तेव्हा रूम लॉक करा, व्यवस्थित बसा प्रॉपर बेडवरती, चेअरवरती, आणि आराममध्ये क्लिनिंग करा ते. ओके. पण रेझर पण यूज कसं करायचं आहे, तर डायरेक्टली वापरायचं नाही आहे, म्हणजे स्किनवरती हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरायचं नाही. त्याआधी तुम्ही वॉश करू शकता प्युबिक एरिया, तुमचा प्रायव्हेट पार्ट वॉश करायचा, त्याला थोडंसं कंडिशनर लावा, त्यानंतर तुमचं ॲलोवेरा जेल लावा, स्मूथनिंग करा त्याला, आणि स्मूथनिंग केल्यानंतर हळूहळू जेंटाईल तुम्ही काढू शकता, कॉन्फिडन्सनी व्यवस्थित काढू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर पण वॉश केले ना हेअर्स की नंतर पण तुम्ही ॲलोवेरा जेल लावा, किंवा फ्रीजमध्ये तुम्ही क्रीम ठेवू शकता, मॉइश्चरायझर ठेवू शकता, थंड वाटेल आणि नंतर पण तुम्हाला त्रास होणार नाही. सो या सगळ्या प्रिकॉशन्सची तुम्ही काळजी घेऊ शकता, या सगळ्या गोष्टीची. आणि आय होप सो की या टॉपिकवरती म्हणजे असं ओपनली आपण कुणाशी बोलू शकत नाहीत, सांगू शकत नाही, विचारू शकत नाहीत. सो तुम्हाला समजल्याच असतील गोष्टी, आणि काय काय नाहीत समजणार ते मला कमेंटमध्ये करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ बनवेल. आणि व्हिडिओ नक्की आवडल्यास सगळ्यांसोबत शेअर करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत, घरच्यांसोबत. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक करा आपल्या चॅनलला, विच इज अ फ्लाय विथ सुची. अँड थँक्यू सो मच.